नमस्कार, मार नामचं पवार आकाश शिवाजी आणि हाई सापेक्षता यांत्रिकी परेरो पहिलो व्याख्यान छ। आपण सापेक्षता यांत्रिकी ये अनुक्रमे जाण्या पहिलो आपण पूर्व संकल्पना जाण्या वर बाद माइकलसन मोरले प्रयोग वर बाद आइंस्टाइनेर ग्रहितक वर बाद आइंस्टाइनेर ग्रहितक प्रति महत्वपूर्ण निष्कर्ष वर बाद लोरेंस रूपांतरण आणि वर बाद लोरेंस रूपांतरेर निष्कर्ष आणि आजी बी महत्वपूर्ण वातेच वो जाण्या पण आपण ये अनुक्रमे में जाने रो प्रयत्न कर्या। तो ये आपणो ये આપણે पहिले मुद्दा रे आपण कवर करे प्रयत्न करे आज भी मुद्दो छ। तो आपण पहिलो पूर्व संकल्पना म्हणजे जे आपण आपल्याला मालूम छ की जे आइंस्टाइनियन म्हणजे जे सापेक्षता यांत्रिकीचं वो जे क्लासिकल मेकॅनिक्स आहेत ती वर काहीचं एक मॉडिफिकेशनचं एक रिफाइनमेंटचं और एक सुधारचं म्हणजे वो मेरे होती भी ज़्यादा करेक्ट होती भी ज़्यादा खर एक काहीचं एक थिअरीचं एक सिद्धांतचं काहीचं ये रिलेटिविस्टिक मेकॅनिक्स। तो आपण जाने की वो पूर्व संकल्पना ने काही हित्ती। तो आपण तो मालूम छ की निसर्गेरो जे अभ्यास आहे तो निसर्गेरे जे नियमेर अभ्यास वन के ते नॅचरल फिलॉसॉफी म्हणजे जे एन्शियंट ग्रीस तो जे की क्लासिकल मेकॅनिक्स आहे ते ओरे जे बीच उठेट एन्शियंट ग्रीस एलो बुजावस आर्किमिडीज एरिस्टॉटल जी प्लेटो इंदूर पीरियड लगू जावस। तो पहिलो जे है तो एरिस्टॉटल वो मानतो तो कि हर एक जे निर्जीव वस्तूच वर वन भाव नेनरस जसं की मन क्या ना भाव रस मन क्या रो स्वभाव रच जमिनेन चिटकेरो तो भाटा नेन जे वस्तूच उंदुरो स्वभावचं किंवा जमिनेन चिटकन रिये जे हवाचं वर स्वभाव पृथ्वी ती म्हणजे जमिनी घंदूर जायच तो घंदूर जाय आणि आजी भी आपण जाणू शकाचा की जे एरिस्टॉटल हेतो ये विषय ती सलंग ती निवडी नीतीवर काही संबंध छेचा पण आपण तरी भी जाने की एरिस्टॉटल मानतो तो कि वो काही ना मानतो तो वो जे मानतो तो की पृथ्वी शेरे काहीच सेंटर एमचं आणि शे सूर्य वगैरे चंद्रनेंशे फरच तो आणि वरे 5 एलिमेंट मानतो तो किंवा 5 एलिमेंट येती पूर धरती बळमेली जसं की पाणी अग्नी म्हणजे जे धूळ जमीन आकाश आणि काही वायू तो आत्री बात मानतो तो की आत्री बात येती हाईपूर दुनिया बळमेलीस आणि दोन उकेतो तो मूलभूत तत्व म्हणजे एलिमेंटरी केतो तो एलिमेंट्स केतो तो फंडामेंटल एलिमेंट्स मूलभूत एलिमेंट्स तो है वाती तो वर्बाद आए गॅलिलिओ मेकॅनिक्स ओके जायद पहिलं आपण जाना की मेकॅनिक्स म्हणजे काय मेकॅनिक्स में आपण एक जे गतीर अभ्यास कराचा की एखादी वस्तू कुकाई जारीच पहिलं वाट कुकाई जारीच मग जीवन कचा आपण वर कायनेमॅटिक्स अभ्यास करायचा उका जारीच और डायनॅमिक्स उकतरीये उकत्रा गती ती जारीच वर त्वरण कत्राच म्हणजे शे गतीबद्दल मोशनेबद्दल जत्रा भी आपण माहिती जत्रा भी पॅरामीटर होती संबंधित उंदूर शेरो अभ्यास म्हणजे काय मेकॅनिक्स तो क्लासिकल मेकॅनिक्स आधारित तो की म्हणजे आधार की वो आधार येते आपण शे वाते जाणलाचा की ये बद्दल
ये शे बी वाते पर दूसरी अपन जत्रा भी वाते क्या वो शे वाते वरकंती म्हणजे निष्कर्षित है जावास। तो वो बंधु पर जे मूलभूत नियम है तो वो तो न्यूटनेर तीन गति विषयक नियम। तीन गति विषयक नियम वो तीन महत्वपूर्ण वर बाद काही आजी भी महत्वपूर्ण गृहीतक आहेत ते जे आपण मानते ते की जसो की जे जे अवकाश जे आपण हाई गतीर अभ्यास कर रेसा वो तीन मितीर छ एक वेळ एक इंडिपेंडेंट एक घटक रच की जे माई शे गतिविधि शे गती नेन होच। तो ये मान्यता आहेत ती। आणि वर बाद आजी बी मान्यता आहेत ती की लॉंग रेंज ऍक्शन म्हणजे घंदुरेतीच इफेक्ट कर जावचं। अशी अशी बक्कळभली वात आहेत ती की आपण एखादी वस्तून समजा म्हणजे ऍक्सेलरेट त्वरित करते गे तो वर गती कतरीक भी होऊ शकत माझी गती बी कोणशी लिमिट कोणी आहेत ते। तो ये शिवाते आहेत ती क्लासिकल मेकॅनिक्स है। केव्हा क्लासिकल मेकॅनिक्स है तो तो पूर्व और पहिले ती पहिलं जे न्यूटन लॉ आहे तो पहिला आपण जाणा नाही न्यूटन लॉ काय ते। यांकाचा न्यूटनेर गती विषयक नियम। ओके डुएल भाषार वापर करी बंजारा आणि इंग्रजी। न्यूटनेर गती विषयक नियम पहिलो काही कच पहिल्यांकच लॉ ऑफ इनर्शिया कोणी लॉ ऑफ इनर्शियल रेफरन्स फ्रेम लॉ ऑफ इनर्शिया बी घेऊ शकाचा इनर्शियल रेफरन्स फ्रेम कोणी पण लॉ ऑफ इनर्शिया ही इनर्शियल रेफरन्स फ्रेम येणं परिभाषित करस। म्हणजे जडत्वीय संदर्भ रेखाचित्रेन परिभाषित करस। दुसरं है तो लॉ ऑफ फोर्स बल संकल्पना परिभाषित करायचं। म्हणजे तिसरं वाचं लॉ ऑफ रिॲक्शन वो काही करायचं वो कचं की बल हमेशा जोड़े अस्तित्व में रस। ओके तो ये छ ये केरे छ ये न्यूटनेरे तीन लॉ छ। ये केरे लॉ छ न्यूटनेरे तीन लॉ। तो जे पहिलो आणि ये क्लासिकल मेकॅनिक्स एर काहीच महत्वपूर्ण गृहीतक छ केरे ये क्लासिकल मेकॅनिक्स एर ये रीती आपण देखरे छ की क्लासिकल आणि रिलेटिविस्टिक मेकॅनिक्स हे माई मूलभूततः गृहीतकेरोच फरक ये माई काही वाते जी ग्रहित आहेत ती वो वाती खोटे आहेत कारण की गृहीतकच चित्र निर्मिती करस। जे गृहीतक छ येच क्लासिकल मेकॅनिक्स चित्रण छ ये सृष्टि बद्दल की न्यूटन मान्यता है ती की क्लासिकल मेकॅनिक्स मान्यता है ती की हाई जे सृष्टि जे दकाडीच नी येरो शेरो स्पष्टीकरण देऊ शकत क्लासिकल मेकॅनिक्स। तो क्लासिकल मेकॅनिक्स जितना भी ये गृहीतक छ नी ये शे पूरे सृष्टि न काही करच ओर चित्रित करस ओना जनरेट करू शकस मॅथमॅटिकली म्हणजे गणितीय रित्या। तो हाई बात थी तो ये जे बातें छ ये समजा ये जे आपण गृहीतक माने तो आपण ये सृष्टि न
कहीं और निर्माण कर लिया। एर सोबत आजी भी बातें थी, ये न्यूटन तीन गति विषयक नियम, आजी आजी एक वेळ, एक इंडिपेंडेंट म्हणजे एक स्वतंत्र घटक रच, म्हणजे एक एक युनिवर्सल घडी रच की जे हमेशा समान दरेती म्हणजे शेती काही रच सिंक्रोनाइज रच म्हणजे सिंक्रोनाइज रच म्हणजे हमेशा आणि शेमाई एक एक कांस्टेंट कांस्टेंट रेट येती, कांस्टेंट रेट येती काही कर रही रच हमेशा गति कर रही रच वो फ्लो हेतो रस, म्हणजे हमेशा जातो रस, एक कांस्टेंट रेट येती। तो 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 हा एक बात आजी मान्य आजी गृहीतक है। तो मैं ये पहले ही उल्लेख दो कि स्पेस काहींच 3 डायमेन्शनल इंडिपेंडेंट तीन मितीच युक्लिडियन ज्योमेट्री रो पालन करच, युक्लिडियन ज्योमेट्री म्हणजे दी पॅरलल लाइन कराई इंटरसेक्ट करेनी, हाई ओमेरो महत्वपूर्ण काहींच गृहीतक की असो ही अवकाश आपण देखा आपण यात जर कोणशी भी दी लाइन ओढे दी स्ट्रेट लाइन तो कराई एकेमेकांनी इंटरसेक्ट करेन, तो असो एक स्पेस असो एक गृहीतके आधारित है तो ही क्लासिकल मेकॅनिक्स। आपण तो कळगो की क्लासिकल मेकॅनिक्स आजी एक वाहत महत्वपूर्ण है ती जे की जे क्लासिकल मेकॅनिक्स गृहीतके परती आती ती, कारण की आपण ही एक म्हणजे जे भौतिकशास्त्र अभ्यास एक महत्वपूर्ण कडीच की आपण एखादी गृहीतक आपण तपासन देखाने, आपण म्हणजे देखू शकायचा काही पण आपण ना एखादी गृहीतक माने एखादी हा ही गृहीतक वो गृहीतक येती जे निष्कर्षच आपण गृहीतक भी तपासू शकायचा आणि वरे निष्कर्ष भी तपासू शकायचा, पण काही वेळा काही रच की आपण वरे गृहीतक वो तपासू शकानी वरे ती वो जे गृहीतक येती जे निर्मित जे निष्कर्ष वो निष्कर्ष तपासू शकायचा, तो वो मेर काही निष्कर्ष छे काही वो खोटो ठरे लागे तो आपण केदाचा की हाई जे की आपण जे की हाई सिद्धांत मांडित है सिद्धांत खोटोच, तो वसोच एक महत्वपूर्ण निष्कर्ष है। तो गृहीतक तो पहिलोच की दिनो गतिविषयक 3 नियम, स्पेस 3D युक्लिडियन आणि टाइम एक इंडिपेंडेंट ॲक्सिस अस्तित्वांचं आजी भी येते जसं की लॉंग रेंज ॲक्शन की घंदुरेतीच ॲक्शन हे जावाचं वगैरे वगैरे, तो वो भी क्लासिकल मेकॅनिक्स नियम पण आपले ना ये महत्वपूर्ण आहेत ते, ये महत्वपूर्ण नियमचं महत्वपूर्ण गृहीतकचं आपले ना ये क्लासिकल मेकॅनिक्स आणि हाउ आपले समजेन मदत करे सापेक्षता यांत्रिकी। तो ये जे आपण म्हणजे नमूद की दो गृहीतक वो गृहीतक के प्रति एक महत्वपूर्ण एक निष्कर्ष आहे तो हाउ निष्कर्ष आपण हाउ निष्कर्ष महत्वपूर्ण हाउ निष्कर्ष ओके। तो जाना क्यों निष्कर्ष काही हाँ वो निष्कर्ष नामचं गॅलिलियन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे गॅलिलियन रूपांतरण गॅलिलियन रूपांतरण गॅलिलियन रूपांतरण जाने पहिलो एक महत्वपूर्ण वाच हाउ जाणं जरुरी संदर्भ रेखाचित्र
संदर्भ रेखाचित्र म्हणजे नेमकंच इनर्शियल गेन रेफरन्स फ्रेम इंग्रजीत काय करायचं रेफरन्स फ्रेम म्हणजे काय संदर्भ रेखाचित्र म्हणजे काय तो संदर्भ रेखाचित्र म्हणजे तो ये जे बातें छनी ये ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे गणिती एक संकल्पना नहीं सब तो ये रीति आपण थोड़ा कल्पना वापर करू लागस तो माना की एक स्पेस है म्हणजे कोई चीज वो तो दी बॉडी समजा तो दी बॉडी छ तो आबू एकली रीति पूरो डार्क स्पेस क्यों कति जा रही हूँ कति एक्सेलरेट कर रही हूँ तू फर रही हूँ निस्ता एक सिंगल पार्टिकल्स ऊपर आपण काही आधी डिटेक्शन करू शका एक पार्टिकल्स हमेशा सारखं रच तो वर बद्दल आपण काही बोलू शका नेमकी काय कर रही थी फर रही थी वगैरे वगैरे तो आपण वर बद्दल काही बोलू शका दुसरं काहीच डिटेक्शनचे फक्त वो एक स्थिर एक पार्टिकलचं करण तो एक तो आपने कोणशी वस्तु देखी सारू एक आधार लागस कि हाँ ये आधारे बोल रहे था आपण तो एक जे एक म्हणजे एक आपण ज्यादातर आपले आसपास जे जत्रा भी आपण चित्रण देखाचा जे भी आपण जत्रा भी आपण वस्तूने देखाचा तो वो कलेक्शन ऑफ इनफाइनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे अनंत कणेर बनलेलं असं म्हणजे अनंत असे कण रच तो तो एक तो आपण यात एक रेफरन्स फ्रेम म्हणजे यात एक म्हणजे जे भी एक रेफरन्स फ्रेम आपण एक आधार वस्तू परिभाषित करू शकायचा म्हणजे रिलेटिवली बोलू शकायचा एक यात ती कारजारीच वगैरे वगैरे तो आपण जत्री भी स्थिर वस्तू ये दोन मानाचा आपण पृथ्वी रिस्पेक्टिव आपण काचा पृथ्वी हार्जी कोणी तो आपण ये आधारे बोलाचा तो जूच एक अवकाश में एक बॉडीच आणि एक आजिक बॉडीज तो हाउ मूव करलीस उजालीस तो मग समजा ये परछू तो मग मार सारू काहीच मछू मार हेट जे एक पार्टिकल एक समजा दी पार्टिकल से एक मछू एक कोई तरीस तो मग जे परछू तो वो पार्टिकल जारोस मग की ऊ जारोस तो मग वन देखाळो म्हणजे माती वती एक मग कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करी एक लाइन समजा ओडी स्ट्रेट जारीच किंवा हाणू जाय मग ती एक कोऑर्डिनेट सिस्टम काढली मार मुंडो एक साइडेन री एक साइडेन तो मग एक स्वतःनच मग हुबो छू मग हाणू आणि एक कोऑर्डिनेट सिस्टम आणि एक घडी रे काढली म्हणजे मग एक बॉडीच एक बॉडीच तो मग काय करी मार्कने एक घडी म्हणजे वेळ आणि मारती हात एक ॲक्सिस आहे की मग हुबो छू हा एक ॲक्सिस मग जेवढी देखलो छू हवे एक ॲक्सिस तो ही काय आहे की एक संदर्भ रेखाचित्र तो मग उदे की हाणू घेऊ हां एवढी एवढी घेऊ हां एक अतरा कतरा कोऑर्डिनेट काय कोऑर्डिनेट हां कतरा हां अतरा कोऑर्डिनेट हां कतरा हां अतरा कोऑर्डिनेट कतरा टाइम येऊन घेऊ रे हां अतरा टाइम घेऊ आता येऊ म्हणजे हाणू आधार चित्र म्हणजे एक यांचं रेखाचित्र तो रेखाचित्र तो कळवो नेमकी की एक कोऑर्डिनेट सिस्टम वर सोबत एक सिंक्रोनाइज्ड क्लॉक वर काय कच रेफरन्स फ्रेम आधार चित्र सोबत आधार चित्र कायचं आपण